नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अखेर प्रतीक्षा संपणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज बघायला मिळणार आहे, त्यामुळे आत्ताच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मित्रांनो, PM किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 4,000 रुपये देखील जमा होऊ शकतात। मित्रांनो, या PM किसान योजनेच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना हप्ता दिला जातो त्यातली थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊयात। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील सरकारने कशा प्रकारे चालू केलेली आहे तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। कारण मित्रांनो, या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारने टाकलेल्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे, परंतु त्याचा आढावा घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जसे की 4 महिन्यातून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात। ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 23 हप्ते मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांना आता आतुरता आहे 24व्या हप्त्याची। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचे देखील शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 हप्ते जमा केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आतुरता आहे 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उल्लेखही फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आला होता। मित्रांनो, PM योजनेच्या आणि नमो किसान योजनेच्या नवीन हप्त्याबाबत अपडेट काय आहे थोडक्यात समजून घेऊयात। मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला होता। या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 90,86,835 शेतकऱ्यांना 1,817.90 कोटी रुपयांचे वाटप केले गेले होते। सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यात होते, तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी लाभार्थी होते। एप्रिल ते जुलै या कालावधीमधील 23वा हप्ता शनिवारी वितरित करण्यात येणार होता। गेल्या वेळेच्या हप्त्यांच्या तुलनेत या हप्त्यात शेतकऱ्यांची संख्या 33,000 घटली होती। मोदी सरकारने PM किसान योजना 2030 आणि 31 पर्यंत वाढवली आहे आणि हे वाढवल्यानंतर शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि नक्कीच याचा राज्यातील आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल, परंतु 9व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद।